गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एक मोठी खळबळ उडालेली आहे। महाराष्ट्रातील एप्स्टीन फाईल असं नाव या प्रकरणाला दिलेलं आहे, कारण की घटनाच अशी घडलेली आहे की अक्षरशः तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। आता महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या पापाचा घडा भरलेला आहे। नाशिक गुन्हे शाखेने म्हणजेच क्राईम ब्रँच त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अफाट संपत्तीचे एकामागून एक धक्कादायक तपशील समोर येत आहेत। त्याचबरोबर काही व्हिडिओज फोटोसुद्धा समोर आलेले आहेत आणि हा जो नराधम आहे त्याचे फोटो बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांबरोबर सुद्धा आहेत। विशेष म्हणजे शिर्डीतील अत्यंत प्राईम लोकेशनला खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे कोट्यावधींचा भूखंड असल्याचे उघड झालेलं आहे। या मालमत्तेची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे। काल रात्री नाशिक गुन्हे शाखेने खरातला बेड्या ठोकल्या। धक्कादायक बाब म्हणजे काल दुपारीच शिर्डीतील त्याच्या मालकीच्या भूखंडावर असलेली गव्हाची काढणी अत्यंत घाईघाईने उरकण्यात आली होती। शेतातील गहू कापून तो तातडीने तेथून हलवण्यात आला। पोलिसांची कारवाई होणार याची कुणकुण खरातला आधीच लागली होती का आणि अटकेपूर्वी मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा किंवा तेथून संशयास्पद वस्तू हलवण्याचा हा प्रयत्न होता का, या दृष्टीने पोलीस आता तपास सुरू करत आहेत। त्याचबरोबर त्याच्या ऑफिसमधील एक CCTV फुटेज समोर आलेलं आहे, जे CCTV फुटेज पाहिल्यानंतर अक्षरशः तुम्हाला एक मोठा प्रचंड धक्का बसेल, ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। केवळ नाशिकच नव्हे तर सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव या परिसरात खरातने मोठी मालमत्ता जमवल्याची चर्चा आहे। शिर्डीतील ज्या भूखंडावर हा प्रकार घडला तो जमिनीचा तुकडा अतिशय महागड्या ठिकाणी आहे। एका सामान्य ज्योतिषाकडे एवढी मोठी प्रचंड संपत्ती आली कुठून, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। महिलांच्या शोषणातून आणि फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून ही माया जमवली गेली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आता या CCTV फुटेजमध्ये दिसत आहे की ती ऑफिसमध्ये महिला आलेली आहे। तिच्या डोक्यावरती तांब्या ठेवलेला जातो आणि त्यानंतर तिच्याकडून नको ते कृत्य करून घेतलं जातं आणि अक्षरशः त्या महिलेला असं सांगितलं जातं की तू जर हे केलं नाहीस तर तुझा पती मरेल किंवा अशा वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात होत्या आणि त्यांच्याकडून नको ते कृत्य करून घेतलं जात होतं। अशोक खरातच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे। त्याच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ आणि आता समोर आलेली जी बेमान संपत्ती आहे यामुळे खरातचे पाय अधिकच खोलात गेलेले आहेत। नाशिक गुन्हे शाखा आता त्याच्या सर्व बँक खात्यांची मालमत्तेची कागदपत्रांची पडताळणी करणार आहे। आता अशोक खरात आता एवढा पुढे का आलेला आहे, कारण की मोठमोठ्या नेत्यांबरोबर त्याचे संबंध होते, म्हणजे मोठमोठ्या नेत्यांच्या मंडळीमध्ये त्याची हालचाल होती, उठणं बसणं त्यांच्यासोबत होतं आणि त्याचबरोबर आता त्याची संपत्ती जी आहे ती आता जप्त करण्यात येणार आहे। रुपाली चाकणकर यांच्या सोबत सुद्धा काही व्हिडिओज आणि फोटो आलेले आहेत की जेव्हा रुपाली चाकणकर त्यांचे पाय धुत आहेत, तो सुद्धा व्हिडिओ समोर आलेला आहे की एकंदरीतच काय की जेवढे काही मोठमोठे नेते मंडळी होते त्यांच्यासोबत या नराधमाचं जे वास्तव्य होतं म्हणजे तो त्यांच्यात वावरत होता। महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणून घेणाऱ्या अशोक खरातला आता अटक केलेली आहे। स्वतःला मोठा ज्योतिषी समजत होता आणि महिलांकडून तो वेगवेगळे नको ते कृत्य करायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असे। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली, अक्षरशः महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडत आहे आणि लोकांना याचा मुगावा सुद्धा नाही की महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडलेली आहे आणि आता याचे पडसाद उमटत आहे।